नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेचे एक विषय म्हणजे की महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण काही जो पहिला म्हणजेच की दिवसांपासून बघणार आहोत की चर्चेमध्ये आहेत की जो मुद्दा आहे तो म्हणजेच की आता लाडकी बहीणचा जो KYC करायची जी तारीख आहे ते 18 तारीख आता जवळ आलेली आहे. परंतु काही लाडक्या बहिणी अशा आहेत की ते विधवा आहे, त्यांना वडीलही नाही, पतीही नाही, त्यांनी KYC कशी करावी या संदर्भातील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार की वडील नसतील किंवा दोन्हीपैकी कोणी नसेल तरी अशा ज्यावेळेस लाडक्या बहिणी आहेत त्यांनी दुसऱ्यांचा आधार नंबर कोणाचा आणायचा व लाडक्या बहिणीने मनानेच KYC करत आहे पण काही आधार नाही आहे, काही लाडक्या बहिणी कुठल्या नातलगाचा जे काही आधार नंबर देत आहे तशा प्रकारचे स्पष्टीकरण करणारी कोणतीही अधिकारिक बाब पुढे आलेली नाहीये. परंतु आता तुम्हालाच ही चूक करायची आपल्याला टाळायचं आहे, कारण की जबाबदारी आहे. खरं तर ही सरकार आपली जबाबदारी आहे, परंतु सरकारने ही जबाबदारी पार पाडायला पाहिजे. अगदी प्रामाणिकपणे यंदाच म्हणजे की 18 सप्टेंबर पासून KYC चालू होती, परंतु 18 नोव्हेंबरला हे 2 महिन्याच्या नंतर KYC संपणार आहे. म्हणजेच की आता 8 दिवस राहिलेले आहे की आपल्याकडे राहिलेले जे काही KYC राहिलेले आहे की 8 दिवसांमध्ये अजूनही KYCच्या संदर्भातील कोणत्याही प्रकारचे पती किंवा वडील नसतील यापैकी दोन्हीमधून कुठलंही अपडेट अजूनही या संदर्भातील स्पष्ट करण्यात आलेले नाही. म्हणजेच की आता लाडक्या बहिणीच्या संदर्भात तुमच्या मनांमध्ये असा प्रश्न पडलेला आहे की KYC होणार की नाही, हा प्रश्न सर्व म्हणजे संपूर्ण लाडक्या बहिणींच्या मनांमध्ये पडलेला आहे की म्हणजे याचं उत्तर काय द्यायचं व सरकार माहीतच नाही की आपण एक मुद्दा आहे की लाडक्या बहिणींना जेणेकरून त्या लाडक्या बहिणींचा उद्या लाभ थांबेल, 1-2 महिने म्हणजेच की पेंडिंग पडेल तशा प्रकारचा डाटा न टाकता स्पष्टपणे त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे की शासनाने ते आणि बघावं डाव टाकायला पाहिजे. म्हणजेच की आता सध्या तरी ह्या प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित आहे, परंतु आतापर्यंत ती यायलाच पाहिजे होती कोणत्याही कंडिशनमध्ये. फक्त आणि फक्त पुष्टी एवढ्याच म्हणजेच की लाडक्या बहिणीने KYC झाली आहे व KYC 18 तारखेच्या आत करून घ्या अशी प्रकारची उत्तर देण्यात येत आहे. परंतु महिला व बाल विकास विभागाने त्याची दाखल घ्यायला पाहिजे. या मुद्द्याचं कारण म्हणजे सर्वसामान्य व सर्व माध्यमांतून, सर्व सामाजिक माध्यम, सर्व सोशल मीडिया जिकडे तिकडे सर्व न्यूजच्या माध्यमातून आहे व जूनपासून म्हणजे सरकारने डोळे उघडले नाही. परंतु मुद्द्यात बाबतीत काही मुद्दा आहे. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आश्चर्य वाटणार आहे की विलंब लावायचा असतो, म्हणजे दुसऱ्यांचा आधार नंबर कुणाला द्यायचा. कारण KYC मध्ये पाहिलं तर पती किंवा वडील असं स्पष्ट लिहिलेलं आहे, परंतु आता तो दुसरा आधार नंबर म्हणजेच की प्रचंड लाखोच्या संख्येने लाडक्या बहिणींनी ज्यांच्याकडे म्हणजेच की दुर्दैवाने अशी एखादी लाडकी बहीण असू शकते त्या लाडक्या बहिणीचं लग्नही नाही झालेलं, मात्र त्या लाडक्या बहिणीचे जे वडील आहे ते हयात नाही व निधन झालेलं आहे. अशा कुठून म्हणजे आणायचं आधार नंबर दुसऱ्याचा कोणाचा आणायचा. तर लाडक्या बहिणींनी अशा पण असू शकतात, कारण की त्यांचं लग्न झालेलं आहे व वडील नाही, पतीही नाही. मग अशा वेळेस लाडक्या बहिणींनी दुसरा कोणाचा आधार नंबर आणायचा. तर ज्या लाडक्या बहिणींनी घटस्फोट झालेला आहे मग तेवढ्यातही त्यांनी कॉल कसा करायचा व कुठे KYC करायची, पती मग कोणती गोष्टी समजून घ्यायचा. शासन आणि वेळेवर सांगा ना, काहीतरी अपडेट द्या जेणेकरून लाडक्या बहिणींना पण वेळेवर अशामर करेल, म्हणजेच की अपडेट मिळणार. चिंता करायची गरज नाही, कारण की आता अशा लाडक्या बहिणींना लवकर KYC करण्याची फार गरज आहे. 18 नोव्हेंबर KYC ची तारीख संपत आलेली आहे, परंतु KYC ची मात्र दुसरा आधार नंबर त्यासाठी जे OTP आहे तो OTP लागतो. OTP त्यासाठीच आधार नंबर लागतो. आधार नंबर पती किंवा वडील जे काही हयात भूमिका शासनाने घेतलेली आहे, मग आता ती जरा यांच्यामध्ये काहीतरी पर्याय द्यायला पाहिजे. लाडक्या बहिणींनी विनाकारण चिंता करत आहे की कशी द्यायचा व KYC कशी करायची. खरं तर त्या लाडक्या बहिणीची KYC बंद करायचा अधिकारच नाही कारण शासनाला, कारण की पात्र लाभार्थ्यांना KYC करण्याचा मार्ग मोकळा करा आणि त्या म्हणजेच की KYC 18 नोव्हेंबरला बंद करा. आणि पण जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत KYC बंद करू नका, KYC चालूच ठेवा. कारण की अशा लाडक्या बहिणी ज्यांना पतीही नाही, वडील नाही व त्यांची परिस्थिती बिकट आहे, तर अशा लाडकी बहिणी कशी KYC करायची व नातेवाईकांचा आधार नंबरही देऊ शकत नाही. कारण ही संभ्रम निर्माण होत आहे, कारण की लाडक्या बहिणींचं नेमकं KYC करायची का नाही, म्हणजे की कशी करायची असेल, करायची तर कशी करायची. पण याबद्दलची मी कुणालाही बोलत, खास करून लाडक्या बहिणींना सेकंड OTP आणि दुसरा आधार नंबर अडचण येत आहे. आपण बघणार की अशी सरकारने काही अपडेट दिली तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला लवकरात लवकर कळणारच आहे. धन्यवाद.